आग्र्याचा ऐतिहासिक लाल किल्ला आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे। लाल किल्ल्याच्या बाहेरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरामध्ये सजावट करण्यात आली आहे। किल्ल्याच्या बाहेर आकर्षक सजावट करण्यात आलेली असून राज्यभरातून शिवभक्त तिथे दाखल झालेले आहेत। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून सलग चौथ्या वर्षी या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते। ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी विशेष उपस्थित राहिले। ही त्या ठिकाणचे दृश्य आपण सध्या बघतोय। आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा हा उत्सव साजरा झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती। संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी शिवभक्त दाखल झालेले आहेत। किल्ल्याच्या बाहेर सजावट करण्यात आली आहे। त्याचबरोबर जो अश्वारूढ पुतळा आहे महाराजांचा तिथे सुद्धा त्या परिसरात सुद्धा छान अशी सजावट आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आली आणि असंख्य शिवभक्त या निमित्ताने या ठिकाणी दाखल झालेले होते। दिमाखात हा सगळा सोहळा संपन्न झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही मान्यवरांनी या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानकडून सलग चौथ्या वर्षी या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्याचा विक्रम रचला गेलाय। त्याचबरोबर इतरही काही कार्यक्रमांचं इथे सादरीकरण झालं। काही गाणी पोवाडे काही नृत्याविष्कार या ठिकाणी सादर झाले आणि त्याची सुद्धा दृश्य आपण बघतोय सध्या। आग्र्यामध्ये या सगळ्या सोहळ्याचं विशेष असं आयोजन करण्यात आलेलं होतं। लाल किल्ल्यामध्ये जो त्या परिसरामध्ये छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आहे तिथे सुद्धा सजावट करण्यात आलेली होती आणि विशेष असे सगळे कार्यक्रम सादर करत मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। थेट आग्र्यातली ही दृश्य आपण बघतो। या ठिकाणी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा जो उत्सव आज संपन्न होत आहे त्याची ही दृश्य आपण बघतोय। काही विशेष असे कलाविष्कार इथे सादर झाले त्याची ही दृश्य आपण सध्या बघतोय। मुख्यमंत्री फडणवीसांची विशेष उपस्थिती या सोहळ्यासाठी आहे आणि इतरही मान्यवर फडणवीसांसोबत उपस्थित होते। काही पोवाडे काही नृत्यविष्कार या ठिकाणी सादर झाले आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शिवजयंतीचा सोहळा ऐतिहासिक लाल किल्ल्यावर साजरा झाला। संपूर्ण राज्यभरातले देशभरातले शिवभक्त या ठिकाणी दाखल झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या सगळ्या सोहळ्यासाठी असलेली आपण बघतोय। ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा हा सोहळा संपन्न झालाय। जे महाराष्ट्रावर आपण ही थेट दृश्य त्या ठिकाणची बघतोय। प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात। विजय, कसा एकंदरीत सगळ्या शिवजयंतीचा उत्साह तिथे पाहायला मिळतोय? नक्कीच जर बघितलं तर आपण सध्या आपल्या ठिकाणी मोठ्या आनंद उत्सव नाही आता शिवजयंतीचा होत असल्याचं पाहायला मिळतं। या जयंतीमध्ये पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विजय, काही तांत्रिक अडचणी येतात बहुधा तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करतोय।